नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 34 कोन व कोनांच्या जोड्या हा भाग आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण बघणार आहोत सराव संच 15। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला ही आकृती दिसत आहे। ही आकृती आहे कोन एबीसी ची। या ठिकाणी बघा, आपल्याला किरण बीए आणि किरण बीसी या दोन किरणांमध्ये बिंदू बी हा काय सामायिक बिंदू आहे। या ठिकाणी याला काय म्हणू आपण, सामायिक बिंदू आहे। म्हणजे या ठिकाणी किरण बीए आणि बीसी यापासून कोन एबीसी तयार झालेला आहे। तर आपल्याला या कोनाचे नाव लिहायचे आहे, ते याला काय म्हणू आपण, कोन एबीसी असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर बघा, कोनांच्या शिरोबिंदूंची नावे द्यायची आहेत। आपल्याला शिरोबिंदू विचारला तर बी हा या ठिकाणी काय शिरोबिंदू आहे। म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण बिंदू बी, याला नाव देऊ आपण बिंदू बी, म्हणजे बिंदू आहे म्हणून याला काय म्हणू आपण, बिंदू असं म्हणू। त्यानंतर बघा, कोनांच्या भुजांची नावे। मित्रांनो, या ठिकाणी बाजू बी आपल्या बीए आणि बाजू बीसी असं आपल्याला कोनांच्या भुजांची नावे द्यायची आहे। तर या ठिकाणी म्हणू आपण बाजू बीए व बाजू बीसी, हे झाले कोनांच्या भुजांची नावे। आता आपल्याला बघायचं आहे भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा। मित्रांनो, या ठिकाणी भुजांवर बिंदू दाखवले आहे, बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी। म्हणजे या ठिकाणी आपल्याला भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहू आपण। बिंदू आपल्याला लिहिता येते बिंदू ए, बिंदू बी। आता बघा, या ठिकाणी बिंदू आहे म्हणून आपण म्हणू बिंदू, प्रत्येक ठिकाणी बिंदू लावणार आहे, बिंदू बी व बिंदू सी। हे झाले भुजावर दाखवलेल्या बिंदूंची आपल्या बिंदूंची नावे। आता आपण पुढे बघू, कोनांचा अंतर्भाग व बाह्यभाग। बघा, आपण कोन बघितलेला आहे दोन किरणांपासून, त्यांचा दोन किरणांचा जर किरणांमध्ये एक जर आरंभ बिंदू हा जर सामायिक असेल तर त्यांना त्या तयार होणाऱ्या आकृतीला आपण काय म्हणतो, कोन असं म्हणतो। या ठिकाणी आतमधला भाग बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतो हा कोनाचा अंतर्भाग आहे, आतमध्ये, अंतर्भाग म्हणजे आतमध्ये, आणि हा जो भाग मिळतोय हा कोनाचा काय, बाह्य भाग आहे। मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी अंतर्भाग आणि बाह्य भाग हा अभ्यास। तर बघा, शेजारच्या आकृतीमध्ये प्रतलातील कोनांच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू बघा, बिंदू एन, बिंदू एम, बिंदू टी आणि बिंदू ओ हे कोणाच्या काय अंतर्भागात आहे। म्हणून काय म्हणता येईल, यासारख्या बिंदूंचा समूह म्हणजे कोन पी क्यू आर चा काय आहे, अंतर्भाग होय। हा झाला कोन पी क्यू आर चा अंतर्भाग, त्यालाच म्हणू आपण इंटेरियर ऑफ अँगल्स। आता आपण बघू कोनाच्या बाहेरचा भाग। आता या ठिकाणी प्रतलातील जे बिंदू कोनांच्या भुजेवर नाही, बघा या ठिकाणी हे जे बिंदू आहे, बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर, हे काय कोनांच्या भुजेवर आहेत। पण हे जे बिंदू भुजेवर नाही, जसं आता बिंदू जी या ठिकाणी आपल्याला दिसतो, हा बिंदू जी हा भुजेवर आहे का, नाही, बाहेरच्या भागामध्ये आहे। त्यानंतर बिंदू डी, बिंदू एस आणि बिंदू ई हे कोनाच्या बाहेर भागामध्ये आहे, म्हणजे बाह्य भागामध्ये आहे। म्हणजे हा झाला कोनाचा बाह्य भाग हो, त्याला आपण एक्सटेरियर ऑफ अँगल्स म्हणतो। आणि बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर हे कोनांवरचे बिंदू आहेत, म्हणून पॉइंट्स ऑन द अँगल्स असं आपल्याला म्हणता येईल, म्हणजे कोनांवरील बिंदू। आता मित्रांनो, या भागामध्ये आणखीन आपल्याला अभ्यासायचं आहे संलग्न कोन, लगतची कोन, त्यांनाच म्हटलेलं आहे लगतची कोन, ऍडजसंट अँगल। बघा, या ठिकाणी ही शेजारची आकृती बघा, या आकृतीमध्ये आपल्याला कोणकोणते अँगल दाखवलेले आहे। अँगल बघा, मोठा अँगल बघू, अँगल बी एम डी हा अँगल मिळाला, अँगल बी एम आणि डी हा अँगल मिळतो। आता या अँगल मध्ये आणखीन दोन अँगल आहेत, अँगल बी एम क्यू हा एक अँगल मिळतो, दुसरा अँगल क्यू एम डी हा दुसरा अँगल मिळतो। म्हणजे एकूण ही तीन अँगल आहेत। या ठिकाणी बघा, शेजारच्या आकृतीमध्ये कोन बी एम क्यू, आपल्याला या ठिकाणी कोन बी एम आणि क्यू हा एक अँगल मिळालेला आहे, आणि कोन क्यू एम डी बघा, या ठिकाणी क्यू एम डी हा दुसरा अँगल आहे। हे दोन अँगल मिळालेले आहे। आणि
किरण एम क्यू, हा एम आणि क्यू हा काय एक सामायिक भुज आहे दोन कोनांमध्ये. हा पहिला कोन, हा दुसरा कोन, यामध्ये काय एम क्यू, हा जो किरण एम क्यू ही काय सामायिक भुज आहे. आणि एम हा बिंदू काय शिरोबिंदू आहे कोनांचा, म्हणजे सामायिक शिरोबिंदू आहे. या कोनांच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही. म्हणजे पहिला कोन आणि दुसरा कोन हे दोन वेगवेगळे कोन आहे, यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही. फक्त भुजा एम क्यू ही काय एक सामायिक आहे. म्हणून अशा कोनांना आपण संलग्न कोन असे म्हणतो. आता बघा, संलग्न कोनांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूस आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी एम क्यू ही भुजा सामायिक आहे आणि इतर ज्या दोन भुजा आहेत, समजा एम बी ही एक भुजा आणि एम डी ही दुसरी भुजा एकमेकांच्या काय विरुद्ध बाजूस असतात. त्यांचा शिरोबिंदू हा काय असतो सामायिक असतो आणि संलग्न कोनांचे अंतर्भाग काय असतात भिन्न असतात. या ठिकाणी बघा, एक कोनाचा अंतर्भाग वेगळा आहे आणि दोन या कोनाचा अंतर्भाग सुद्धा काय वेगळा आहे. म्हणून काय म्हणता येईल, वरील आकृतीत कोन बी एम क्यू आणि दुसरा बी एम डी, बघा बी एम डी आणि बी एम क्यू या कोनांमध्ये बघा एम बी ही भुजा सामायिक आहे, पण हे संलग्न कोन नाहीत. म्हणजे वरचे कोन एक आणि कोन दोन हे संलग्न कोन आहेत, याला लगतचे कोन म्हणू. पण बघा या ठिकाणी हा जो मोठा अँगल जर आपण घेतला, हा अँगल मोठा आणि त्यानंतर हा एक यातला एक छोटा अँगल, हे दोन कोन काय संलग्न कोन नाहीत, कारण त्यांचा अंतर्भाग काय भिन्न नाहीत. म्हणजे अंतर्भाग हा सारखाच आहे. म्हणून यांना आपण काय म्हणू, संलग्न कोन आपल्याला म्हणता येणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी त्यांची व्याख्या आपल्याला अशी करायची आहे, ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो. बघा या ठिकाणी हा जो कोन आहे, या कोनांचा शिरोबिंदू सामायिक आहे आणि एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग भिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणतात. पुन्हा बघा, दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक, एक भुजा सामायिक आणि अंतर्भाग भिन्न, अशा कोनांना काय म्हणू आपण संलग्न कोन म्हणू. आता आपण सोडू आपली सराव संच 15. बघा या ठिकाणी आकृतीचे निरीक्षण करा आणि कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. बघा AWB ही सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी आपल्याला कोनांच्या अंतर्भागातील बिंदूंची नावे दिलेली आहेत. ते नावे बघा, हा झाला बिंदू R, बिंदू N, बिंदू C आणि बिंदू X. बघा हे चार बिंदू, हे काय आहे कोनाच्या अंतर्भागातील बिंदू आहे, कारण हा कोनाचा अंतर्भाग आहे कोन AWB चा. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू, या ठिकाणी एकच वेळा बिंदू लिहिणार आहे. बिंदू बघा R, C, N, आणि X. तर हे झाले बिंदू अंतर्भागातील बिंदूंची नावे. आता आपल्याला पाहिजे कोनाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावे. मित्रांनो, बाह्य भागामध्ये बघा आपल्याला कोन टी, आपल्या बिंदू टी, बिंदू डब्ल्यू, आपल्या यू, बिंदू क्यू, बिंदू व्ही आणि बिंदू वाय हे काय कोनांच्या बाह्य भागातील बिंदू आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एकच वेळा बिंदू लिहू, म्हणजे हे सर्व बिंदू यांचा अर्थ बिंदू या ठिकाणी लिहू टी, यू, बिंदू क्यू, त्यानंतर बघा बिंदू व्ही आणि बिंदू वाय हे काय बाह्य भागातील बिंदू आहेत. आता आपल्याला कोनांवरील बिंदू पाहिजे. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा काढून टाकतो. तर आपल्याला कोनांवरील बिंदू कोणकोणते मिळणार आहे. तर बघा कोनांवरील बिंदू, बिंदू ए, बिंदू डब्ल्यू, बघा हा बिंदू कोनांवर आहे ए, बिंदू डब्ल्यू, बिंदू जी आणि बिंदू बी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कोनांवरील बिंदू. या ठिकाणी घेऊ आपण बिंदू ए, या ठिकाणी बिंदू हा बरोबर लिहू आपण शब्द. बघा या ठिकाणी बिंदू आपल्याला मिळतो ए, नंतर डब्ल्यू, नंतर बघा जी आणि बी. हे कशावरचे बिंदू आहे, तर हे बिंदू कोनांवरील बिंदू आहे. यानंतर आता बघा सराव संच 15 ला तुम्ही पॉज करा आणि हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून करा. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. आता आपल्याला संलग्न कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. कोणकोणते संलग्न कोण आहेत.
तर बघा आपल्याला अंतर्भाग हा भिन्न पाहिजे आणि त्यांचा जो शिरोबिंदू हा सारखाच पाहिजे, म्हणजे एकच पाहिजे, आणि दुसरी गोष्ट एक भुजासामायिक पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण या कोणांमध्ये पहिली जोडी लिहू. मित्रांनो बघा या ठिकाणी पहिली जोडी आपण लिहू. तर बघा कोण, तर बघा आपण या ठिकाणी हा प्रश्न थोडासा वेगळा लिहून घेतला आहे. आता आपण याला आकृती क्रमांक 1 असं म्हणू आणि ही झाली आकृती क्रमांक 2. तर आपल्याला संलग्न कोण म्हणजे लगतच्या कोणाच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर आपण पहिल्यांदा नंबरचं लिहू उत्तरामध्ये. बघा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ही वेगळी आकृती काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला मिळेल कोण, बघा मिळेल आपल्याला कोण BNC. आपण पहिल्यांदा घेऊ BNC, पहिल्या नंबरची जोडी घेऊ आपण कोण BNC, आणि याला सोबतीला घेऊ मित्रांनो कोण BNA. म्हणजे हे दोन कोण मिळतील. बघा हा एक कोण आणि हा एक कोण, हे दोन कोण आपल्याला मिळतील. ही झाली संलग्न कोणाची पहिली जोडी म्हणजे कोण BNA. यामध्ये BN हा काय एक भुजा सामायिक आहे आणि N हा शिरोबिंदू आहे. त्यानंतर आपण दुसरी जोडी घेऊ. यामध्ये बघा ANB, AN आणि B ही मिळेल आपल्याला ANB, आणि ANC व कोण ANC हा दुसरी जोडी मिळेल. तिसरा बघा या ठिकाणी तिसरी जोडी आपल्याला मिळेल CNA. हा कोण CNB घेऊ आपण, CN आणि B, म्हणजे तिसरी जोडी घेऊ आपण कोण CNB व कोण या ठिकाणी घेऊ आपण CNA, CN आणि A, CNB हा आणि हा, म्हणजे आपल्याला म्हणू कोण CNA. ह्या झाल्या संलग्न कोणाच्या 3 जोड्या यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये. आता आपण दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी एकच जोडी मिळेल, कारण हा संलग्न कोण येणार नाही, कारण यांचा शिरोबिंदू हा काय सामायिक नाही. या ठिकाणी एकच आपल्याला मिळेल. तर आपल्याला चौथी जोडी मिळेल. बघा या ठिकाणी घेऊ आपण PQR. बघा मित्रांनो कोण PQR व कोण PQT, कोण PQT. ही झाली ही एक जोडी मिळते आपल्याला यांची. हा एक कोण आणि हा एक कोण, याचा अंतर्भाग वेगवेगळा आहे आणि हा आणि याचं कंपॅरिझन होणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याला शिरोबिंदू सुद्धा आपल्याला सामायिक पाहिजे आणि अंतर्भाग भिन्न पाहिजे, म्हणून या ठिकाणी एकच जोडी मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हिडिओला काय करा, पॉज करा आणि हे उदाहरण तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा. पेन्सिलच्या साहाय्याने तुम्ही ह्या आकृत्या काढून घ्या. यानंतर बघू आपण पुढील उदाहरण. बघा प्रश्न क्रमांक 3 बघा, कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का ते आपल्याला बघायचं आहे, आणि संलग्न नसल्यास म्हणजे लगतचे कोण नसल्यास आपल्याला त्याची कारण सुद्धा द्यायचे. मित्रांनो या ठिकाणी पहिल्या नंबरचा प्रश्न आपण घेऊ. कोण PMQ व कोण RMQ. बघा आपण पहिला नंबरचा या ठिकाणी लिहून काढतो. कोण PMQ व कोण RMQ. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण शोधू. बघा PMQ हा एक कोण मिळतो आपल्याला PMQ. या ठिकाणी मी थोडासा याला हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. हायलाइटरचा यूज करतो रेड कलरचा. बघा या ठिकाणी मिळते आपल्याला PMQ हा कोण, आणि RMQ आपल्याला मिळते RMQ हा वाला. याला ग्रीन कलर यूज करतो म्हणजे लक्षात येऊन जाईल आपला. चालेल ग्रीन कलर घेतो. बघा RM आणि Q हा कोण, या ठिकाणी हे कोण मिळते आपल्याला. तर बघा ह्या कोणांचा अंतर्भाग काय भिन्न आहे, आणि MQ ही बाजूच काय या ठिकाणी सामायिक आहे, आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, तर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की ही जी जोडी आहे ही संलग्न कोणांची जोडी आहे. म्हणजे आपल्याला ही जोडी ही संलग्न कोणांच्या जोडी आहे. या ठिकाणी म्हणू आपण ही संलग्न कोणांच्या जोडी आहे, कोणांची जोडी आहे. तर तुम्हाला या पद्धतीने हे तुम्हाला समजायला हवं जोडी आहे. बघा हा शब्द तुम्हाला समजला पाहिजे म्हणून पुन्हा लिहून काढतो.
या ठिकाणी म्हणू ही काय जोडी, या ठिकाणी जोडी आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न घेऊ आपण 2 नंबरचा. बघा आर एम क्यू, या ठिकाणी घेतला आपण आर एम आणि क्यू, आर एम क्यू हा कोण घेतला एक लक्षात घ्या. आणि दुसरा घेतला यस एम आर, यस एम आणि आर. तर बघा मित्रांनो या ठिकाणी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला ओळखू यायला पाहिजे. यस एम आणि आर. तर या ठिकाणी बघा हा अंतर्भाग काय, अंतर्भाग सारखाच आहे. या ठिकाणी आपल्याला अंतर्भाग काय दिसतो, सारखाच दिसतो. म्हणजे 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी, कोण आर एम क्यू व कोण यस एम आर काय ही संलग्न कोणाची जोडी नाही. आता याचं कारण पण आपल्याला बघितलेलं आहे आपण, ही संलग्न कोणाची जोडी नाही, कोणाची जोडी नाही. का बरं नाही, तर कायच्या मागचं कारण आपल्याला दिलेलं आहे, कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. कारण या ठिकाणी कारण त्यांचे अंतर्भाग हे सारखेच आहेत, त्यांचे अंतर्भाग या ठिकाणी म्हणून अंतर्भाग सारखेच आहेत. म्हणजे काय म्हणते विभिन्न नाहीत. आपल्याला काय पाहिजे, भिन्न पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय विभिन्न नाहीत, म्हणजे सारखेच आहेत म्हणजे विभिन्न नाहीत, म्हणून ती काय संलग्न कोणाची जोडी नाही. यानंतर 3 नंबरचं बघा, 3 नंबरचा मुद्दा या ठिकाणी याला 2 नंबर करू आपण रोमन अंकामध्ये. या ठिकाणी 3 नंबर घेऊ आपण, 1 2 आणि 3. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 3 मध्ये काय दिलेलं आहे, कोण आर एस एम किंवा आर एम एस. या ठिकाणी आर घेतला कोण आर एम आणि एस हा कोण घेऊ आपण आर एम एस. आणि आर एम टी, आर एम टी या ठिकाणी कलर चेंज करतो. बघा आर एम आणि टी यामध्ये सुद्धा हे काय, यांचा सुद्धा अंतर्भाग हा सारखाच आहे. म्हणजे हा बघा हा गुलाबी रंग, जो लाल रंग आणि निळा रंग हा एकत्र मिक्स झालेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय, यांचे अंतर्भाग काय भिन्न नाहीत, म्हणजे ही संलग्न कोणाची जोडी नाही. म्हणून आपण घेऊ कोण आर एम एस व कोण आर एम टी ही संलग्न कोणाची जोडी नाही, संलग्न कोणाची जोडी नाही, कोणाची जोडी नाही. आणि याच्या मागचं कारण आपल्याला दिलेलं आहे, कारण त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत, विभिन्न नाहीत. म्हणजे अंतर्भाग काय सारखेच आहेत, कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न नाही. आणि आता आपण 4थ्या नंबरचा बघा, कोण यस एम टी, यस एम आणि टी हा कोण बघा. या ठिकाणी घेतो कोण यस एम आणि टी हा कोण. आणि दुसरा कोण दिलेला आहे आपल्याला आर एम एस, आर एम आणि एस गुलाबी रंगाचा यूज करतो. आता बघा कोण आर एम आणि हा एस. तर बघा ही रंग कोण आहे तो, तर हे 2 कोण वेगवेगळे, हा एक कोण आणि हा दुसरा कोण, हे 2 वेगवेगळे कोण आहेत. यांचा अंतर्भाग सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजेच काय ही संलग्न कोणाची जोडी आहे. तर बघा या ठिकाणी आपण लिहिलं कोण यस एम टी व कोण आर एम एस ही संलग्न कोणाची जोडी आहे. तर या ठिकाणी बघा आपण हा सर्व नोटबुक मध्ये सर्व लिहून काढलेला आहे. या ठिकाणी लिहून काढलेला आहे. तुम्हाला याला पॉज करायचा आहे व्हिडिओला आणि सर्व नोटबुक मध्ये तुमच्या लिहून काढायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी याचा प्रत्येक भाग तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा, याला पॉज करा आणि तुमच्या नोटबुक मध्ये आकृती पेन्सिलचे साइन करा आणि सर्व घटक तुम्ही संलग्न कोणाच्या म्हणजे लगतच्या कोणाच्या जोड्या कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत आणि नाही तर त्याचं कारण सुद्धा तुम्हाला लिहून काढायचं आहे. यानंतर बघू आपण पुढील उदाहरण. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण सराव संच 15 हा आपण पूर्ण सोडवलेला आहे. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित सोडवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट जरूर करा आणि यानंतर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी आपण चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि
जे खाली व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक्स दिली आहे त्याला सुद्धा जॉईन व्हा.